तुम्ही तिला देऊ नये, पण ऐक कोर्टाची ऑर्डर तशी नाही. स्टे ऑर्डर पाहिजे आपल्याला काम बंद करण्याची. कुठलंही काम करण्यात येऊ नये, त्या जमिनीत किंवा पेरण्यात येऊ नये असं पाहिजे. असं स्टे ऑर्डर पाहिजे आपल्याला. मान्य ना, मान्य ते तरी घेतं काम बंद तरी होईल ना. टाकले जाते आम्ही पोलिसांना आमच्याकडे काय कागद नाही. काय कागद असेल तुम्ही त्यांच्याकडे रितसर मागा. आमच्याकडे काय नाही. काय म्हणणं असेल ना ते कोर्टात करा. मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही मोजणीला बंदोबस्त आहे, मोजणीच्या अधिकाऱ्यांना तुम्ही जीसीबीला कशाला प्रोटेक्शन देताय? काही जेसीबीचं नाही. मग ती जीसीबी आम्ही अडवू नये. आपण अडवा जीसीबी. तुमच्या माणसाला काय करत नाही. तुम्हाला काय लागलं तर जबाबदारी आमची. मोजणीच्या माणसांना बंदोबस्त आहे, बाकीच्या गोष्टीला बंदोबस्त देऊ नका ना. खांब रोवायला बंदोबस्त देणार, याला बंदोबस्त, अशा गोष्टी देऊ नका साहेब. तुमच्या मोजणीच्या माणसांना आम्ही हात लावला, काय बोललो ती गोष्ट ठीक आहे. थांबा इथं, चला तुम्ही थांबा इथं. तुम्ही बंद झाले का नाही? मोजणीवाले कुठे आम्हाला काय माहिती. अख्खा दिवस अरे पण तुम्हाला पोलीस बंदोबस्त दिलाय मोजणीसाठी का जीसीबी वावरात घालायसाठी? आम्ही नाही जेसीबी वावरात घालत. मग हे काय चाललंय? तो जे आपला मोजणेवाला आहे ना, त्याला हे कायला विनाकारण करता? त्यांना सांगा ना, कोर्टाकडून ऑर्डर घ्या ना. अरे कोर्टाकडून तिची ऑर्डर घ्या ना. आम्ही त्यांना अहो कोर्टाकडून ऑर्डर घेऊ दे ना त्यांना ताब्याची, किंवा तुम्ही घ्या ताब्याची. कशाला भांडण करता? जेसीबी लावायला आता हे सगळं तोडवायचं का? साहेब हे क्षेत्र माझं आहे, मी काही करू शकतो. तुम्ही पुरावा दाखवा. सातबारा माझा आहे ना. सातबारा आहे ना माझा. खोदलेली विहीर आहे, या गटात विहीर आहे का 165 मध्ये. हो, माझा सातबारा असलं विहीर कुठं आली? मग विहीर कसं काय लावलेले, बोर लावलेले, ऊस लावलेले, मीटर माझा सातबारा आहे, तुमच्या याच्यात विहीर असेल. काढून दिले कसं काय, मोजणीवाल्याने दिलं कसं काय, काढून दिलं मोजणीवाल्याने. सोनवणे सर, कोर्टाकडून ताब्याची ऑर्डर घ्या ना. आता मी टेस्ट करायला लागेल. मग काय दुसरा पर्याय नाही. मोजणीवाल्याने काढून दिलं कसं काय, मोजणीवाल्याला बोलवा इथं. आता तुम्ही म्हणताय का हे केलंय, तर ती लोक म्हणतात आम्ही केले, याचं वाद आहे ना. आपण ती कोर्टात द्या ना त्यांच्या विरुद्ध ऑर्डर घ्या ना. जमीन कोणाची आहे? काय पुरावा आहे? सातबारा कुणाच्या नावावर आहे? सातबारा कुणाच्या नावावर आहे? सातबारा आता कुणाच्या नावावर आहे? सातबारा तुम्हाला पुरावा पाहिजे. नोटीस लावतो. नोटीस लावतो. ते पण नोटीस करतो ना. याचं म्हणणं आहे, घ्या हे घ्या. काय म्हणणे बाबा? भांडायला येतात ना, एक मिनिट. भांडायला येतात त्यांची नावं घ्या. हो, ऐका. याचं नाव घ्या. घेतलं घेतलं घेतलं. रेकॉर्ड घ्या. तुम्ही आम्हाला टार्गेट केलं कारण आम्ही या दोघांना घ्या. आम्हालाच घेता तुम्ही दरवेळेस आम्हीच आहे. यांना सोडून द्या, सातबारा आहे का तुमच्या? यांना सोडून द्या, दुसऱ्याला सोडून सातबारा आहे द्या. का तुमच्या नावावर? असं आम्ही करतो. आम्ही 40 वर्षापूर्वी करतो. आम्ही बोललो ना तुम्हाला,
तुम्हाला घ्यायचे ना जेव्हा जमीन घ्यायची तेव्हा तुम्हाला ज्याच्या बोलवलं ना, नावावर करा जमीन म्हणून. आहे त्याचा 7/12 होतो का नाही मग नाही, तुम्हाला ज्यावेळेस घ्यायचं होतं ना, त्यावेळेस आम्ही सांगतो. तेव्हा घेतलंय ना हे काय खांबरवलेलं नाही का ठरवलंच नाही आणि आलेच नाही म्हणतात आम्ही करायला आलो, पेरायला आलो, विकायला आलो. नाही सर ऐका ना, उपडून हे टाकले तुम्ही केले का? आम्ही केलेले ह्यांनी काय उपडून काय टाकले लावले हे येतं उपडून टाकले नाही हे काय लावले हे काय लावले सोनवणे सर हे काय लावले हरभरा हरभरा आहे का? तुम्हाला काय मसूर आहे, मसूर आहे, ते सांगता येत नाही तुम्हाला. अतिक्रमण आहे माझ्याकडे नाही. म्हणून तर तक्रार केली आहे म्हणून तर आम्हाला सांगता येत नाही हे आमच्या शेतावर अतिक्रम करून पेरलेलं आहे ह्यांनी. आता अतिक्रमण तुम्ही अतिक्रम हरभरा केलाय. तुम्ही हरभरा काय केलं असं हरभरा तुम्ही केलाय. दुसऱ्या शेतात पेरणी केली तो ह्याने दुसऱ्या शेतात पेरणी का केली आमचा 7/12 असताना तुम्ही पेरणी होत यांना आहे उचलावं साहेब तुम्ही आमचा 7/12 माझा ट्रेसपास गुन्हा यांच्यावरती दाखल करा अतिक्रम तुमचा आहे. आमचा 7/12 असताना तुम्ही पेरणी का केली? आम्ही पूर्वीपासून करतो, 40 वर्ष झालं करतो. 40 वर्षाचं 7/12 ज्याच्या नावावर आहे त्याची जमीन पाहिजे का नाही असं कोण म्हणलं तुम्हाला? मी म्हणतो ना आमचा 7/12 अहो आहे. ताबा सुद्धा मोठा आहे तुमच्या नाव जमीन झाली म्हणून काय सगळं नाहीये ताबा महत्वाचा आहे बाबा महत्वाचं आहे. तुमच्याकडे ताबा नाही तुम्ही जमीन घेतली अहो, इथं आम्हाला कोर्टाकडून ऑर्डर घ्या ना मग 829 गुंठ हे पॉईंट मुळे थोडंसं बरं मग आता हे 14 हे कुठे आहे ही जमीन कुठे आहे हे शेत हे इथलं हे दोघांचा आमचा गट 165 मध्ये कॉमन आहे. कुठे आहे तो? अविभाज्य भाग आहे. आपण कुठे आहे अविभाज्य भाग हा अविभाज्य भाग हा इथून सुरू होतो हा कॉर्नर आहे हा पॉईंट. हा हा आता हे 165 गट जो होतो हा. तो इथून चालू होतो हा ह्या पॉइंटला हा इथून हा इथपर्यंत गेला हा वरती जातो इकडे त्या घरापर्यंत आणि तो तिकडून म्हणजे हा किती आहे 14 आहे ना हा दोन्ही मिळून 29 अच्छा. तिकडचा जो आहे तो म्हणजे आता एकाची मोजणी केली पण दुसऱ्यामध्ये अविभाज्य भाग आहे. अविभाज्य मग तिथं तुमचा अविभाज्य आहे तर तुमचा हिस्सा कसा ठरवायचा? तो नंतर आम्ही अंतर्गत ते जे मूळ मालक आहे त्यांच्या संघ बोलून हिस्सा करून घेऊ. मग ह्या हिच्यातला तुमचा विभाज्य झाला होता का हा? नाही विभाज्य झालेला नाही आहे. हा पण अविभाज्य आहे ना अविभाज्य आहे. दोन्ही अविभाज्य आहे. मग याची फाळणी झाली आहे का? फाळणी बरं करू ना. फाळणी वार नाही मग हिथं जमीन आहे कशावरून? 165 गट आहे ना गटाची मोजणी आहे ना ही आपली. 165 मध्ये किती क्षेत्र आहे? 165 गटाचं 40 गुंठा क्षेत्र आहे. मग 40 गुंठामधलं 29 घेतलं 11 राहिलंय. 11 जे राहिलेला आहे तो अविभाज्य भाग आहे. अविभाज्य भागाचं आपल्याला ते बाकी आहे ते त्यांचं क्षेत्र फाळणी भरतो तो आमचा अंतर्गत विषय आहे. ठीक आहे सर. मग आता हे तुम्ही सगळं एवढी यंत्रणा पोलीस बंदोबस्त पैसे भरलेत आणि ही लोक मोजणी करून देत नाहीत पोलीस पण हातावर तो काय म्हणतात ऍक्शन त्याला? घेत नाही म्हणून आमच्या अडचणी आहेत. आणि ते मोजणीवाल्यांचं काय अडचण? तुम्ही हा नोंद करून घेतली नावांची पोलीस अन्याय करतात सर आपलं. नाव घेतल्यात फिर्याद तुम्ही. आपण माझा आजचा खर्च माझे हे सगळे ऐका ना आता ती गाडी बोलवा ना तुमची मग इथं कोण अडवते ऐका काय ना माझा तुम्ही गाडी problem काय बोलवा आहे? मी गाडी नाही शासकीय तिथं गाडी साहेब यायला लागले इकडे. हा मग येऊ द्या की. थांबा. माझा प्रॉब्लेम असा आहे की मी हे पोलला खर्च केले 5-50 हजार तिथे खर्च केला डस्टची गाडी काढली तो खर्च केलाय माणसांना लेबर लोकांना मी 50,000 रुपये ऍडव्हान्स दिलेले आहेत जाळीला मी 1 लाख रुपये ऍडव्हान्स दिलेले आहेत. ते सगळं माझा वाया जाईल जर तिकडे जाऊन हे आज नाही केलं. हे प्रशासनाची चूक आहे. आम्ही नाव घेतलं फिर्याद घेतली. प्रशासनाची चूक आहे नाही. हा, बरोबर आहे. इथं तुम्ही action- फिर्याद देणार पोलीस स्टेशनला दाखल झाल्याच्या नंतर अहो, मॅडम गेल्या मला जायला लागेल. मॅडम मी गेले माझी फिर्याद देणार आहे सरकारी कामात तारखा केला म्हणून हा 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 मी वैयक्तिक माझी देणार तुम्ही तुमची द्या ना. बरोबर बरोबर तुम्ही क्षेत्र मालक आहे तुम्ही द्या ना. मग मी माझ्या वडिलांना मी पाठवतो मी इथं थांबणार कारण मी हलू शकत नाही आज नाही, तुमचा नाही विषय हो मी जातो. मग तुम्ही जावा एक जण आपण यांना जाऊ द्या आणि मग मला जे काय करायचं तुम्ही माहिती- जाऊन कंप्लीट करा जावा आम्ही कसं काय जाणार? मी आता SP साहेबांना फोन करणं हा एकमेव लास्टचा पर्याय हो. राहिलेला आहे त्याच्यापेक्षा मला काही दुसरं वेगळं करता येणार नाही कारण कसं आहे की मी बऱ्याच तुम्ही वेळा सगळे आदेश आणले तरी पण ते हे होत नाही नाही. action. आदेशला कोण किंमत देत नाही तुमच्या समोर बघताय म्हणून तर की. अडचणी वाढतात आदेशाची किंमतच नाही इथं शेती केली SP म्हणून साहेबांना ते माल- तुम्ही आपल्या ताटे सरांना फोन करून विचारा ना हे असं का होतंय म्हणून. ताटे साहेब कोर्ट कॉल नुसार बाहेर गेलेले आहेत चालली तुमची लोक पण काय ठीक आहे, निघून चालले. तो मग बोलतो हॅलो 77-19 हा काय ते नंबर दे जरा. फोन दे अमोल आहे मी DYSP साहेबांना फोन सैनिकांनी नाव दिले नंबर दे 77-19-077 तुम्ही शांत बसा हे याला घाबरतात सुद्धा हे अहो ए, तू इकडे लक्ष घाल
77 मुलांची नावं मला नंबर सांगा. पोरं भांडते ते ना, नाव नको म्हणताय. पोरं वाढतेच नाही. नाही म्हणलं कोणी नाव देते पोरांची? नाही झालं पण मग पोरांचे काय कोणी व्हिडिओ काढतातच ना. आता एवढ्यांची यांनी व्हिडिओ काढले, यांची नावं काय घेतली नाही दुसऱ्यांची? घेऊ ना टाइम आल्यावर. कधी टाइम आल्यावर? टाइम आल्यावर घेऊ ना त्यांचं पण त्यांची नाव. पण नावं पाहिजे ना. टाइम आल्यावर नाव अहो ऐका सरकारी कामात अडथळा वेगळा विषय नाही, ते तर आम्ही बोलतील पण ना आता. अडथळा की त्यांनी म्हणतो पण आम्ही हे पुरावा दाखवा ना. आम्ही तर म्हणजे विहिरीचा वरचा पुरावा दाखवायला सांगितलं होतं ना. आम्ही ते पुरावा दाखव म्हणून मग आम्ही ते तवा हे जेसीबी लावते नाही, ते आम्हाला दाखवतेच नाही. पुरावा कोर्टात दाखवा ना. मग माझं तेच म्हणणं आहे, तुम्हाला 2 वर्षापासून आम्ही तुम्हाला इथं दाखवा सांगितलं आम्ही 2 वर्षापासून हे पोलीस स्टेशनला बोलतायत की आम्ही कोर्टात जातो. तुम्ही काय जात नाही कोर्टात? तुम्हाला आमचा पुरावा काय पाहिजे? वीर बोर दाखवा इथं. आम्ही विहिरीचं कुठं बोलतो? अहो, माझ्या क्षेत्रातले विहिरी मी तुम्हाला कशाला शेत दाखवत आहे बसू? ही पुरावा तुम्हाला पाहिजे ना. शेत नाही आम्हाला विहीर ते दाखवा ना तुम्ही म्हणता अहो ना शेत विहीर असेल आहे. तरच विहीर येईल ना. मग दाखवा ना तुम्ही शेत आहे म्हणतात ना. शेत आहे ना, मग तुम्ही शेत कसं नाही म्हणतो? 7-12 आहे. अरे बाया 7-12 आहे. 7-12 नाव आहे. आणि ही लोक आले की तपासायला की 7-12 बघूनच आले. पण विहीर ते दाखवा ना तुम्ही म्हणतात ना आमची शेत आहे. विहिरीचा संबंध आहे. शेत आमचं आहे का कसं काय म्हणणार तुम्ही? तुम्ही आता विहीर पण जाऊ. पाहिजे सर. बरं तुम्ही म्हणता आमची शेत आहे तर विहीर ते दाखवा ना. नाही हा दोन्हीकडून पाहिलं डोळे. हे यांचे सर्व मॅनेज आहेत यांची सर्वांची. फक्त आपल्याला बाजूला गेले असं म्हणणे का इथून इकडे दाखवा ना आम्ही पण. नाही त्यांचं म्हणजे इथून एवढं ती घेणार, इकडे हरकत नाही दुसरी. मोजणी सगळ्याची व्हायची पाहिजे. बरोबर आहे ताई. एवढंच कसं काय काढून दिलंय मोजणी त्यांनी? तुमच्या घराची पण व्हायला पाहिजे. हो, बघा लिहून तुम्ही ती जागा घरासकट विकत घेतली का? हो त्यांचे जे दाखवलेले आहे घराने आम्हाला. सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे. हे माणूस ह्यांच्यात तोंड नाही, ह्यांच्यात तोंड नाही. कधी का अतिक्रमण केलं घरांचं? त्यांनी घर कधी बांधलं? काय माहिती नाही, सरांना माहिती. हा सरांना माहिती असेल. घर कधी बांधलं सर? आणि घराचं कधी अतिक्रमण केलं? त्यांनी अगोदर केलेलं आहे. त्या समुद्रांनी सुद्धा तक्रार केलेली आहे वेळोवेळी. त्या समुद्रांनी पोलीस स्टेशनला नाही ते तुमच्या आधी गेलंय का? आमच्या ह्याच्या अगोदर केलं. समुद्र आलाच नाही इथं. समुद्राकडून घ्या त्यांनी. आम्ही पण सांगितलेलं. आणि हे समंजस ना कोणत्याही गोष्टीला दादच देत नाही. आज बघितलं ना, ही बाकीची लोक जे आहेत हे अक्षरशः माझा पारा वाढून जाईल. नॉन डॉक्टर बिहेवियर करायला लागतो. हो ना. या गोष्टी फारच हे आहेत. तुम्ही आता सगळी प्रॅक्टिस सोडून आलात सर हॉस्पिटल. नाही तिथं माझ्या ऍडमिट आहेत 10 जण. आणि मी काय चुकीचं केलं असेल तर मला दाखवा, पोलिसांनी दाखवा, पोलिसांनी माझ्यावर ऍक्शन घ्यावी. हॅलो, चुकीचं असलं तर आम्ही आहे असं गप्प बस. नमस्कार सर, मी डॉक्टर पुरवणे बोलतोय. मी orthopedic surgeon आहे. आपलं SP प्रोटेक्शनच्या अंडर चोपडी साहेब बोलतात ना सर? SP प्रोटेक्शनचं मला लेटर मिळालं होतं. तहसीलदारांचं सुद्धा लेटर मिळालं होतं. तर माळशेज घाट म्हणून एक एरिया आहे जुन्नरमध्ये. माझी आळेपाट्याला प्रॅक्टिस आहे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, माझी मिसेस गायनेकोलॉजिस्ट आहे. आणि सर काय या ठिकाणी आम्ही एक सर मोजणी आणि कुंपण ह्याच पद्धतीने SP सरांचं लेटर घेऊन आम्ही इथं आलेलं असताना इथले बरेचसे लोक गावकरी जे आहेत इथले ते आम्हाला मारहाण करतात. तर मी API बंदोबस्त आहेत सर, पोलीस आहेत इथे सर, 5-6 पोलीस पण आलेले आहेत. परंतु सर ते बंदोबस्ताला सुद्धा थारा देत नाही आहेत सर. API थाटे साहेबांना सुद्धा बोललं मी. API थाटे साहेबांचे पण इन्स्ट्रक्शन आहे. इथले सर पोलिसांना एखाद्या कोणाला बोललं तर अतिशय बरं होईल. एक सर प्लीज, थँक्यू सर. चोपडे साहेबांना मी आता फोनवरती बोललेलो आहे. कोण ॲडिशनल SP. हा हा ॲडिशनल SP साहेबांना मी ह्याच्यावरती माहिती दिलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला कोणत्याच गोष्टीला दाद मिळत नसेल तर माझ्यासारख्या माणसांनी करायचं काय? मी बऱ्याच वेळा सांगितलं की मी माझं जग शून्यातनं केलेलं आहे. ह्या गरीब लोकांना मी ह्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची मदत करायला तयार आहे. पण ह्या ठिकाणी माझीच जमीन असून सुद्धा जर हे अतिक्रमण करून जर हे असं लावत असतील आणि ह्याला जर बोलायला गेलं तर मग त्याला जर मला जर न्याय मिळत नसेल तर अवघड आहे. याच्यामध्ये मी पोलीस प्रशासनाला प्रत्येक वेळा मी मोजणी 2-3 वेळा मोजणी झालेली आहे. कोणतीच गोष्टीला ह्याला दाद देत नाहीत ही लोक. तुम्ही चोपडे सर काय म्हणाले तुमच्या बोलण्यावर? मी इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो असं बोलले. तुम्ही म्हणाले तुम्हाला मारहाण झाली. हो, झाली का मारहाण? मारण मागच्या वेळेस ती डायरेक्ट हे होतात, अंगाव येतात ना. आता मारण काय धराय गती नाही मारहाण आता झाली का? मारण आहे ना, अंगाव येणं हेच धक्काबुक्की करणं, मारण म्हणजेच मारहाणी.
आणि मारहाण होते. धक्काबुक्कीच्या लेवलला आलेत म्हणजे लोक. माझी मी डॉक्टर असल्यामुळे ह्या गोष्टी मला अगदी एखाद्यानं मला मारावं इथपर्यंत वाट नाही बघू शकत मला. मी मागे मारल्यानंतर नाही ठीक आहे, ते विषय गंभीर आहे कळावं म्हणून तुम्ही तसं बोलला असाल, ठीक आहे. बरोबर. आता तुम्ही पाहतायच ना, काहीच करू देत नाहीत नाही. तुम्हाला सुद्धा मोजणी करू देत नाहीत, अडथळा येतो. तुम्ही सुद्धा कंप्लीट केली पाहिजे ना. तेच झालं आता काय करायचं. हा. अरे आम्हाला काय आहे हे माहिती नाही, हे पेक्षा जमीन कुणाची आहे हे महत्वाचं आहे. कशाला तोंड खवळा लागला एवढं? जमीन कुणाची आहे हे महत्वाचं आहे. आणि दुसरे हे राजा दुसऱ्याची जमीन फिरतो कसा? एकेकाला बाजूला करायला लागला, तो पण आमचा भाऊच आहे. तो पण कोण काय असं ना तुम्ही लहानच्यांचंच आहे तो पण. दुसऱ्याच्या जमीन मध्ये पेरली हा, कशी? सर तो पण भाऊ आहे आमचा, तो पण भाऊ आहे. हा. मग हे असं एकेकाला बाजूला करायला लागले तुम्ही. पेर नाही तर तांदूळ हा? पेर. ए काय ना इथं बस. बसू दे ना, बसू दे. इथंच बस. तू इथंच बस, थांब. असंच एकेकाला बाजूला काढायला लागले. काय काय कोण काढत नाही. घरात घुसून काढू आपण ते बाजूला गेला तर त्याला कोर्टासमोर उभा करू. काय काय हे नसेल तरी आम्हाला अन्याय नको ना, आमच्यावर झालेला आम्ही सहन करणार नाही. तुम्ही कसं बोलतात? हे कसं बोलतात? हे कोणतं आहे का? हे कोण आहेत? हे कोण आहेत? हे कसं बोलतात? समजेल ना कोण आहे जेव्हा तेव्हा तिथे कोर्टात गेल्यावर. मग होऊ दे मग ना, आता जा ना आता कोर्टात, चौकशी न्या करू ना. नका तुम्ही. न्या तुम्ही कोर्टात. शांत राहा आता. कोर्टात नाही मग आम्ही कुठे काय जाणार, बोलतो? 100% जाणार. जाऊ कोर्टात जाऊ. तुम्ही शांत राहा, उगाच खवळू नका. उगाच तोंड आहे तोंड. कायला खवळून घेऊ आम्ही? तुम्हाला सवय लागली. मागच्या वेळेस पण आम्हाला म्हणतो गुंडा आणलं हे केलं. यांना फुकट खायची सवय लागली. आम्ही फुकट खातो ते असं. तेच केलं ना, 40 वर्ष फुकटच खाल्लं हा, त्या फुकटच बामणाचं. खाल्लं आम्ही. आम्ही 40 वर्ष फुकट खाल्लं आणि त्याचं भरायला तुम्ही आले. भरतो ना मी पण. हा.